नमस्कार, मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण आतापर्यंत नक्षत्र 15 नक्षत्र बघून झालेले आहेत. आता आज आपण 16वं नक्षत्र, 17वं आणि 18वं अशी तिन्ही नक्षत्र अभ्यासणार आहोत. तर 16वं नक्षत्र कुठलं आहे तर विशाखा, 17वं कुठलं आहे तर अनुराधा आणि 18वं आहे ज्येष्ठा. अशा ह्या तिन्ही नक्षत्रांची माहिती आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण विशाखा हे नक्षत्र बघू. तर आता काय आहे, तुळ राशीमध्ये 1 ते 3 चरण विशाखाचे तुळ राशीत आहेत आणि उरलेले 1 चरण वृश्चिक राशीत आहे. मग आता तुळ रास कुणाची बरं आपण पाहिलं मागच्या भागामध्ये. तुळ राशी शुक्राची आहे आणि विशाखा हे नक्षत्र गुरुच आहे, हो की नाही. आणि विशाखाचे 3 चरण तुळ राशीत आहे, म्हणजे शुक्राचा इफेक्ट आपल्याला 100% मिळणार, तसाच गुरुचाही मिळणार. आता गुरुचे इफेक्ट्स आपल्याला काय मिळणार, विशाखा हे गुरुच्या अंडर येतं नक्षत्र. गुरुचे इफेक्ट्स, गुरु हा ज्ञानी आहे, बुद्धिमान आहे, शैक्षणिक याच्यात जास्त रस आहे, शिक्षण, अध्यात्म, हो की नाही. आपण हे सगळं बघितलंय गुरुचं. हे सगळे काही तुम्हाला इफेक्ट्स गुरुचे पण त्या विशाखा नक्षत्रात मिळणार. म्हणजे शुक्र झालं आणि गुरु झाला. तसंच 1 चरण कोणाच्या याच्यात आधिपत्याखाली आहे, वृश्चिक राशीच्या. वृश्चिक ही कोणाची रास आहे, मंगळाची. मेष आणि वृश्चिक ही मंगळाची आहे ना. मग वृश्चिक राशीमध्ये म्हणजे मंगळाचेही इफेक्ट मिळणार. शुक्र, गुरु आणि मंगळ. मंगळ काय आहे, सेनापती आहे, शूर, धाडसी, ओके रे, पराक्रमी, पण अविचारी. विचार करताना उथळ विचार त्याचे सगळे, रागीट, तापट, लढवया वृत्तीचा, हे मंगळाचे गुण पण म्हणा. मग आता शुक्र, गुरु आणि मंगळ या तिन्हीचे कसे काय याच्यात गुणधर्म मिळाले हे आता आपण बघूया. मी तक्ताला आपण विशाखा नक्षत्राची इतर माहिती बघतोय. आता विशाखा हे नक्षत्र किती नंबरचे, 16 नंबरचं. त्यात तुळ राशीमध्ये 1 ते 3 चरण आलेले आहेत. एका नक्षत्रात 4 चरण असतात. त्यात तुळ राशी किती आले, 1 ते 3 चरण आले. आणि वृश्चिक राशीमध्ये 4थं चरण आले. म्हणजे शुक्र, मंगळ आणि गुरु या तिन्हीचे परिणाम मिळणार. हे आता आपण बोललोच, बघितलंच. हे नक्षत्र तुळ ह्या शुक्र व मंगळ ह्या वृश्चिक ह्या मंगळ यांच्या राशीत व गुरुच्या नक्षत्रात आहे. म्हणून शुक्र, मंगळ, गुरु यांचे गुणधर्म येतील किंवा देतील ते. शरीराचे अवयव, स्वादुपिंड, ओटीपोट, मूत्राशय व त्याभोवतीचा भाग, किडनी, जननेंद्रिय, मलमार्ग, प्रोस्टेट ग्रंथी हे अवयव झाले. आता स्वभाव, विद्वान, बुद्धिमान, रजोगुणी, महत्वाकांक्षी, स्वावलंबी, आकर्षक व प्रभावशाली व्यक्तिमत्व, प्रसन्न, उदार, दिलदार, सत्यवचनी, न्यायी, शांत, हौशी, धाडसी, रसिक, धर्मनिष्ठ, खर्चिक, विश्वबंधुत्व, लोभी, तामसी, भांडखोर, अविचारी, स्त्रीलंपट, हे सगळे स्वभावाचे गुणधर्म आले, हो की नाही. आता बघा ह्या सगळ्याचे आपल्याला याच्यात मिळतात की नाही. आता कार्यक्षेत्र, कुठे कुठे कुठल्या कार्यक्षेत्रात त्यांची लोक मिळतात. शिक्षक, संशोधक, प्रोफेसर, मुख्याध्यापक, प्राचार्य, बुद्धिमान, नंतर कारखानदार, फिजिशियन, बँक कर्मचारी, मंत्री, सल्लागार, राजदूत, राजकारणी, आंतरराष्ट्रीय व्यापार, परदेशी संस्थांशी व्यापार, जज,
ऑडिटर, भागीदार, संचालक, दिग्दर्शक, वकील, न्यायाधीश, दलाल, विमान कंपनी, नौकायन, साहित्यकार, वृत्तपत्र संपादक व जुगार. आता हे काय आलं बरं? हे बघा, आता शिक्षक, संशोधक हे सगळं गुरु, प्रोफेसर हे सगळं गुरुच्या अंडर आलं, हो की नाही. नंतर मंगळाचं काय आलं? मंगळाचं विमान कंपनी आलं, न्यायाधीश हे आलं, दलाल आलं. आणि शुक्राचं काय आलं? व्यापार, परदेशी व्यापार, जज. म्हणजे शुक्र, मंगळ आणि गुरु यांच्या संदर्भातले हे सगळे आपल्याला मिळालेले आहे. आता आजार रोगदाहक नाही पण रेंगाळणारे असतात. नंतर दम व भोवळ येणे, मेंदू विकार, कोमात जाणे, इन्शुलिनची कमतरता. नंतर पित्त, पुरळ, ओकार्या, रक्तदोष, मधुमेह, त्वचा विकार, भाजणे, कापणे, कावीळ, विष बाधा, मूत्रपिंड व लघवीचे विकार, मूत्रावरोध, मूतखडा. नंतर गुप्त रोग, योनी मार्गाचे आजार. गुप्त रोग, योनी मार्गाचे आजार हे सगळं शुक्राचं आलं, हो की नाही. मधुमेह, मधुमेह हे ह्याचं आलं. रक्तदोष, मधुमेह हे शुक्राचं आलं बघा. भाजणे, कापणे, कावीळ हे कुणाचं आलं? कावीळ हे गुरुच्या अंडर येतं. भाजणे, कापणे हे मंगळाच्या अंडर आलं. म्हणजे आजारात सुद्धा आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी, तिन्ही ग्रहांचे हे मिळाले गुणधर्म. आता मुहूर्ताला कसं आहे बरं? हे नक्षत्र शुभ कार्यास चांगले नाही. विहीर खणणे, उरलेले धन काढणे, जमीन नांगरणे, बी पेरणे, द्यूत खेळणे, बागायती करणे, राज्याभिषेक, दत्तक घेणे आणि अग्निहोत्रादी कार्य यास हे नक्षत्र चांगले आहे. असं हे विशाखा नक्षत्राची आपण इतर माहिती पाहिली. आता आणखी याचा एक चार्ट आहे थोडी माहितीचं, तो आपण शेवट तिन्ही नक्षत्र झाले की आपण लावू. आता पुढचं नक्षत्र बघूयात. आपण 17वं नक्षत्र अनुराधा हे बघणार. अनुराधाची माहिती घेताना अनुराधा हे नक्षत्राचे चारही चरण हे वृश्चिक राशीत आहे. वृश्चिक ह्या मंगळाच्या राशीत आहे. आणि अनुराधा हे नक्षत्र कुणाचं आहे बरं? तर शनीचं आहे. म्हणजेच चारही नक्षत्राचे चरण कुठे आले? वृश्चिकेत. म्हणून मंगळ आणि शनी हे दोन्ही इथे कार्यरत झाले. या दोन्हीचा अंमल या अनुराधा नक्षत्रावर आहे, ओके नाही. म्हणजे मंगळ. आता मंगळाचे काय गुणधर्म आहेत आपल्याला माहित आहे. मंगळाचे गुणधर्म, मंगळ हा सेनापती आहे. शूरता, पराक्रम हे जे गुण आहेत. पण ह्या अनुराधा नक्षत्रात ते सापडत नाहीत तर हे दोन्ही गुण. शूर आणि पराक्रमता हे सापडत नाहीत. उलट अविचार सापडतो. विचारात फार प्रगल्भता नाही आहे. बाकी सगळे मंगळाचे गुण सापडतील. आणि शनीचं काय आहे? शनी हा थंड ग्रह आहे, आध्यात्मिक ग्रह आहे, चिकाटीचा ग्रह आहे. कुठलंही काम चिकाटीने करणार, ओके नाही. आणि काही मंगळाचे त्याचे विरुद्ध आहे, अविचार. कुठलाही निर्णय चटकन घेणार, विचार करून घेणार नाही. त्यामुळे दोन्हीचं मिश्रण आपल्याला या अनुराधा नक्षत्रात सापडणार. शनीचंही आणि मंगळाचे कार्यक्षेत्रात सापडणार, स्वभावात सापडणार, ओके नाही. आता हे सगळे गुणधर्म कसे कसे सापडले बरं अनुराधा नक्षत्रात हे आपण इतर माहितीवरून सुद्धा बघणार आहोत. शनी कसा? न्यायी. चुकलं की
न्याय करणार, तो पाठीशी नाही घालणार. गुरु शुक्र हे कसे पाठीशी घालतात तसं तो पाठीशी घालत नाही. हे सगळं शनीचं आणि मंगळाचं दोन्हीची गुणधर्म आपल्याला त्याच्यात नक्की मिळणार. मग आता मी पुढचा चार्ट लावते आणि इतर माहिती आपण त्याची बघूया. आता आपण अनुराधा नक्षत्राची 17 नक्षत्राची माहिती पाहिली. आता इतर माहिती आपण बघणार की त्याचं स्वभाव, आजार, कार्यक्षेत्र हे सगळं आपण बघतो. अनुराधा नक्षत्रासाठी बघतो. आता अनुराधा हे नक्षत्र किती आहे? 17. ह्या नक्षत्राचे चारही चरण वृश्चिक ह्या राशीत आहे. वृश्चिक हे कुणाचं आलं? आपण पाहिलं आत्ताच, मंगळाचं आलं. आणि अनुराधा हे नक्षत्र कुणाच्या अंडर आहे? तर शनीच्या. आता हे ह्या नक्षत्राचे चारही चरण वृश्चिक आहे. हे मंगळाच्या राशीत व शनीच्या नक्षत्रात आहे, म्हणून मंगळ व शनीचे सर्व गुणधर्म या नक्षत्रात सापडतील. हे आपण आत्ता बघितलंच बघा. आता शरीराचे अवयव: मूत्राशय, गुप्तेंद्रिये, नाकाची हाडे, जननेंद्रियाचा बाह्य भाग, जननेंद्रिये यांची आसपासची हाडे. आता स्वभावात शनी आणि मंगळ कसे सापडतात बघा. कर्मणुकीची आवड, अधिकार योग अपेक्षा, कला सौंदर्य धन यांना अनुकूल नक्षत्र. मन चंचल व उदास असते. शैनी, स्वार्थी, क्रूर, हिंसक, खुनशी, अनैतिक कृत्य करणारा, गुप्त कार्यात निपुण, मोहात गुरफटणारा, व्यसनी, स्वैरवृत्ती व कामातूर. ह्या नक्षत्रात धैर्य, पराक्रमशीलता ह्या गुणांचा अभाव असतो. मंगळ असून सुद्धा हे कमी सापडते बघा. धैर्य, शीलता हो की नाही, आणि अधिकार योग वगैरे हे सगळं कुणाच्या अंडर आलं? तर मंगळाच्या. आणि शनीच्या ह्याच्यात काय आलं बरं? शनी काय? शनी उदास हे शनीचं लक्षण आहे. तो त्याला एकटेपणा भावतो, उदास असतो तो. नंतर हे जे आहे गुरफटणारा, व्यसनी, स्वैराचार, कामात, हे सगळं वृश्चिक राशीचं म्हणजे मंगळाच्या अंडर आलं बघा. आणि मंगळ असून सुद्धा पराक्रम नाही, शूरता नाही, ह्याचे गुणाचा अभाव सापडतो. हे पण ह्याच्यात सांगितलं. आता आपण कार्यक्षेत्र बघूया. अभियंता, संशोधक, आर्किटेक्ट, डॉक्टर, सर्जन, प्लास्टिक सर्जरी, डेंटिस्ट, शवविच्छेदन, होमिओपॅथी, शास्त्रवेत्ते, जज, जेलर, गुन्हा अन्वेषण विभाग, पुरातन वस्तू, क्रेन, कामगार, खाण व खनिजे यांचे व्यापारी, केरोसिन, तेल खाणी, बुलडोझर, स्फोटके, कत्तलखाने, कातडे, लोकर, व्यसनाच्या वस्तू विक्रेते. आता ह्याच्यात बघा बरं काय काय आलं. शवविच्छेदन, होमिओपॅथी, नंतर खनिजे, तेल, लोकर, कातडे, कत्तल, हे सगळं शनीच्या अंडर. नंतर स्फोटके, बुलडोझर, नंतर हे जे आहे शास्त्र वेत्ते, सर्जन, हे जे काही डॉक्टर, हे मंगळाच्या अंडर. म्हणजे मंगळ आणि शनी कसे कार्यरत झाले बघा. आता आजार: रोगप्रतिकार शक्ती बरी, रोग व्यसनामुळे होतात. सर्दी, खोकला, पडसे, कफ, घसा, गळा यांचे विकार, हाड मोडणे, नैराश्य, कावीळ, पित्तविकार, वात, संधिवात, रक्तक्षय, अल्सर, स्तनाचा कॅन्सर, लघवीचे व किडनीचे विकार, मधुमेह, नंतर मूळव्याध, नंतर बद्धकोष्ठता, गर्भाशयाचे विकार, वंध्यत्व, गुप्तरोग आणि अपघात. अपघात हे मंगळाचं आलं.
वंध्यत्व हे सगळं शनीचं आलं, हो की नाही. नंतर रोग प्रतिकारशक्ती, नंतर सर्दी पडसे, हे कफ घसा, हे सगळं शनीचं आलं. आता आपण मुहूर्ताला कसं आहे बरं हे नक्षत्र ते बघू. शुभ व देवगुणी नक्षत्र, विवाह, बारसे, प्रयाण, गायन, वादन, शिकणे, नंतर फुले फळे, औषधी वृक्ष लावणे, राज्याभिषेक, दत्तक व मंगल कार्यास चांगले, असं ह्या नक्षत्राचे मुहूर्तासाठीचं आहे बघा. आता आपण अनुराधा नक्षत्राची बऱ्यापैकी माहिती पाहिली, तर एक चार्ट आहे तो आपण शेवट बघूया. आता पुढचं ज्येष्ठा नक्षत्र आपण बघूया. आता आपण 16 आणि 17 हे दोन्ही नक्षत्र बघून झाले. आता आपण 18वं नक्षत्र ज्येष्ठा हे बघणार आहोत, त्याची आपण माहिती घेणार आहोत. तर ज्येष्ठा हे नक्षत्र कोणत्या राशीत आहे बरं, तर वृश्चिक ह्या मंगळाच्या राशीमध्ये आहे. त्याचे 4ही चरण वृश्चिकेत आहेत, म्हणजे मंगळाच्या राशीत आहेत. आणि ज्येष्ठा हे नक्षत्र कोणाचं आहे, कोणाच्या अंडर आलं बरं, तर ते आहे बुधाच्या आधिपत्याखाली आहे. म्हणजे आता काय होणार, आपण कसं बघतो, ते नक्षत्र ज्या राशीत आहे त्या राशी स्वामीचे गुणधर्म मिळणार. तसेच जे नक्षत्र ज्याच्या आधिपत्याखाली आहे, ज्या ग्रहाच्या आधिपत्याखाली, त्याचे पण मिळणार. मग आता इथे कोणाचे मिळणार बरं, इथे मंगळ आणि बुध, आणि ज्येष्ठाचा बुध आणि वृश्चिक राशीत 4ही चरण आले म्हणून मंगळ हे आपल्याला गुणधर्म सापडणार आहेत, मंगळाचे आणि बुधाचे. तर आता आपण मंगळ आणि बुध अभ्यासलेला आहे. मंगळाचे गुणधर्म सगळे माहीत आहेत आपल्याला, हो की नाही. मंगळाचे काय गुणधर्म आहे, मंगळ हा सेनापती आहे, मंगळ हा शूर आहे, मंगळ हा पराक्रमी आहे, धाडसी आहे, लढवय्या आहे, हो की नाही. असा हा मंगळ, सेनापती असलेला मंगळ, त्याचे गुणधर्म या ज्येष्ठा नक्षत्रात सापडणार. तसंच बुधाचे पण सापडणार. बुधाचे कोणते गुणधर्म आहेत, बुध म्हणजे बुद्धी, बुद्धिमान, हुशार, आकलनशक्ती चांगली, सगळीकडे शिक्षणात प्रगती, शिक्षण हा एकमेव ध्यास, शिक्षणाचा ध्यास, शिक्षणात रस. आणि बुधाचा आणखीन एक गुणधर्म कुठला आपण अभ्यास नाही बरं, द्वित्व. सगळीकडे त्याचं द्वित्व सापडतं, कुठं ना कुठं द्वित्व असतंच. विचारात, निर्णय घेण्यात, घटनेत द्वित्व सापडतं. मग हे बुध आणि मंगळ हे दोन्हीचे गुणधर्म आपल्याला त्याच्या स्वभावात, त्याच्या आजारात, त्याच्या कार्यक्षेत्रात सापडणार. तर मग आता आपण हे कसे कसे सापडतात ते बघूयात. मी आता चार्ट लावते आणि आपण अभ्यास करूया. चार्ट लावते. आता आपण 18 नंबरचं ज्येष्ठ हे नक्षत्र अभ्यासतोय. आपण त्याची माहिती पाहिली. आता इतर माहिती सुद्धा या तक्त्याद्वारे बघूया. ज्येष्ठ हे 18 नंबरचं नक्षत्र, 1 ते 4 चरण वृश्चिकेत, म्हणून मंगळाच्या राशीचे व बुध नक्षत्र स्वामी म्हणून बुधाचे नक्षत्र म्हणून बुधाचे गुणधर्म सापडतील. आपण आता बघितलंच ना. आता शरीराचे आवरण, मोठे आतडे, गुप्तेंद्रिये, जननेंद्रिये, गर्भाशय, नंतर स्त्रियांमधील बीजग्रंथी, ओव्हरीज म्हणजे म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला, अंडकोश आणि गुदद्वार. आता स्वभाव, विद्वान, अभ्यासू, कर्तबगार, उत्साही, शूर. हे नक्षत्र अधिकार व वैभव देणारे आहे.
परोपकारी, हजरजबाबी, स्वावलंबत्व, महत्वाकांक्षी, साहित्य व ज्योतिष यांची आवड, मुत्सद्दी, प्रयोगशील, भांडखोर, निष्ठुर, खुनशी, जुगारी, व्यसनी, रेसचा नाद, नंतर नाद, नक्षत्र बिघडले असता गुन्हेगारीकडे वळणारा, गुण अशुभ पण श्रेष्ठ पदाला नेणारे. बरेचसे आपल्याला मंगळाचं सापडलं बघायचं, हो की नाही? बुधाचं पण काही सापडलं बघा. साहित्य, हजरजबाबीपणा, स्वावलंबत्व हे सगळं बुधाचे आले. निष्ठुर, खुनशी, जुगारी हे सगळं मंगळाचं आलं, हो की नाही? आता कार्यक्षेत्रामध्ये कुठे सापडतात ह्याची लोक? तर केमिकल इंजिनियर, डॉक्टर, सर्जन, सेशन जज, कस्टम विमा कंपन्या, धरण, कालवा, तलाव, औष्णिक केंद्र, पंप, केमिस्ट, स्टेनोग्राफर, लस संशोधक, नंतर प्रेस, मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, सर्जिकल उपकरणे, मुकादम, फॉरेस्टर, टपाल, कुरिअर, ज्योतिषी, मंत्र तंत्र जाणणारे, नक्षत्र बिघडले असता चोर, दरोडेखोर व स्मगलर. आलं लक्षात? आता बघितलं काय काय सापडलं तुम्हाला? केमिकल डॉक्टर, केमिकल इंजिनियर, डॉक्टर, सर्जन हे सगळं तुम्हाला मंगळामध्ये मिळालं बघा. नंतर स्टेनोग्राफर, लस संशोधक, मुद्रक, प्रकाशक हे सगळं तुम्हाला बुधाचे गुणधर्म सापडले याच्यात. आता आजार बघूया. रोग फार दाहक असतात. साथीजन्य रोग, कावीळ, नंतर कापणे, भाजणे, विषमज्वर, नंतर शस्त्राच्या जखमा, ऑपरेशन, अपघात, हाडांचा चुरा होणे, खांदे व बाहू दुखी, आतडे यांचे विकार, ट्यूमर, फिशर, मूळव्याध, गुप्तेंद्रियात विकृती, गुप्तरोग, गर्भाशयाच्या कॅन्सर रोग हे सगळे आजार ज्येष्ठ नक्षत्र सापडतात बरं का. आता हे नक्षत्र मुहूर्ताला कसे आहे बरं? गंडांतर योगातील तारा आहे. यात अशुभ गुणधर्म जास्त आहेत. शुभ कार्यास वर्ज, जमीन नांगरणे, नंतर अग्निहोत्र, प्रयाण, मंत्र साधना, गारुडी विद्या शिकणे, उरलेले धन काढणे, राज्याभिषेक, नृत्य शिकण्यास चांगले व ऑपरेशन यास चांगले. बघितलं काही नक्षत्र? काही काही ज्येष्ठ नक्षत्राची शांत सुद्धा करावी लागते. आता आपण ज्येष्ठाचे बऱ्यापैकी माहिती बघितली. आता जो तिन्हीचा चार्ट आहे तो आपण बघूया. आता मी तिन्ही नक्षत्राचा जो एक चार्ट आहे तो लावलेला आहे. हां, आता आज आपण जी तिन्ही नक्षत्र पाहिली ते म्हणजे 16 विशाखा, 17 अनुराधा आणि 18 ज्येष्ठा. ह्या तिन्ही नक्षत्राची थोडी माहिती राहिली ती आपण चार्टद्वारे बघणार. आणि हे मी जे हे चित्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की जे ताऱ्यांनी जे आकृती दिसते ती आपल्याला लक्षात येते नाही म्हणून मी हे लावलं आहे. तर जरा झूम करून तुम्ही बघू शकाल. आता 16वं नक्षत्र कुठलं? विशाखा. त्याचा स्वामी कोण? गुरु. हे आपण सगळं बघितलंच आहे पण ह्या चार्टमध्ये पुन्हा बघणार आहोत. महादशा वर्षे 16. महादशा वर्षे विश्वोत्तरी महादशा आपण कशावरनं बघतो? बघितलंय आपण नक्षत्रावरनं. कधीही राशीवरनं महादशा काढत नाही. नक्षत्र स्वामी गुरु आहे म्हणून महादशा वर्ष त्याची 16, गुरुची 16 म्हणून ते 16 आलं. आता विशाखा नक्षत्र तूळ आणि वृश्चिक ह्यामध्ये विभागलेलं आहे. हां, तर तूळ राशीमध्ये पहिलं चरण, दुसरं चरण आणि तिसरं चरण म्हणजे 3 चरण आलेले आहेत. आणि वृश्चिक हे 4थं चरण आले. हां,
आता तूळ मध्ये त्याची व्याप्ती काय, राशीत व्याप्ती काय, तूळ राशीमध्ये विशाखा नक्षत्राची व्याप्ती काय तर 20 अंश ते 30 अंश पर्यंत, आणि वृश्चिकेची चौथ्या नक्षत्राची व्याप्ती काय 0 अंश ते 3 अंश 20 कला. एक चरणाची व्याप्ती काय 3 अंश 20 कला, आणि पूर्ण चारही चरणाची व्याप्ती काय असते 13 अंश 20 कला. ओके नाही. मग ही झाली राशीतली व्याप्ती. आता राशीचक्रातली व्याप्ती म्हणजे 12 राशीतली व्याप्ती कुठे आलं बरं आहे, विशाखा नक्षत्र तूळ राशीमधलं तर 200 अंश 0 कला ते 210 अंश 0 कला याच्यावर आहे. आता वृश्चिकेचं चौथं चरण कुठं बरं आलं, ते राशीचक्रात कुठं आलं तर 210 अंश ते 213 अंश 20 कला. आलं का लक्षात. 3 अंश 20 कलाचं एक चरण आहे, हे एकच चरण आहे ना, म्हणून 3 अंश 20 कला आलं. आता 17वं नक्षत्र अनुराधा. हे बघा कमळाचा आकार आहे बरं का अनुराधाचा, आणि ह्याचा काय विशाखाचा पण आकार दिसतोय कपशीसारखा. ओके नाही. आता नक्षत्र स्वामी कोण आहे अनुराधाचा, शनी. महादशा वर्ष 19. शनी नक्षत्र स्वामी असल्यामुळे शनीची महादशा वर्ष जी आहे ती महादशा वर्ष येणार. रास वृश्चिक रास. चरण किती मावले 1 ते 4 चरण. चारीचे चारही चरण अनुराधाचे वृश्चिक राशीत आले. मग त्याचे हे काय आहे, त्या राशीत व्याप्ती किती चारही चरणांची बघा 3 अंश 20 कला ते 16 अंश 40 कला. इथे 0 अंश ते 3 अंश 20 कलाला संपलं बघा एक चौथं चरण विशाखाचं. मग त्याच्या पुढची इथं आले हो की नाही 3 अंश 20 कला ते 16 अंश 40 कला. चारही चरण म्हणजे 13 अंश 20 कला एकत्र झाले याच्यात. ओके नाही. नक्षत्राची 213 अंश 20 कला ते 226 अंश 40 कला. इथे किती आली होती 213 अंश 20 कला आली होती शेवट. मग त्याच्या पुढे इकडे आलं बघा पूर्ण नक्षत्राचे हे किती येतात 13 अंश 20 कला ते ह्याच्यात ॲड झाली. येतं का लक्षात. हां आता ज्येष्ठा नक्षत्र 18वं हे ज्येष्ठा नक्षत्र आहे. हे छत्रीसारखा आकार आहे बघायचा. नक्षत्र स्वामी बुध. ज्येष्ठाचा नक्षत्र स्वामी कोण बुध. आपण बघितलं की नाही. बुधाच्या महादशा वर्ष किती 17. रास वृश्चिक. चरण 1 ते 4. चारही चरण ज्येष्ठाचे कशात आले वृश्चिक राशीत. याचे 4 आले, अनुराधाचे 4 आले, आणि ह्याचं मात्र वृश्चिकेत 1 चरण आलं चौथं. या 4 आणि 4 8 आणि 1 9. एका राशीमध्ये किती चरण मावतात 9 चरण, आणि एका नक्षत्रात किती चरण मावतात 4 चरण. ओके नाही. आता राशीत व्याप्ती बघा बरं कुठे सापडतं बरं हे ज्येष्ठा नक्षत्र. 16 अंश 40 कला ते 30 अंश 0 कला. हे बघ 16 अंश 40 कला इथे संपलं, म्हणून इथे लगेच स्टार्ट झालं पुढचं. हो की नाही. आता राशीचक्रात काय व्याप्ती बरायची 226 अंश 40 कला ते 240 अंश 0 कला. हे बघा इथे 226 अंश 40 कलाला संपलं ना, म्हणून इथे पुढे सुरू झालं हे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र. येते का लक्षात. राशीचक्रात व्याप्ती म्हणजे लक्षात आहे ना, मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत ह्या 12 राशीतली व्याप्ती किती आहे ती इथे दिली. आणि इथे राशीची व्याप्ती म्हणजे फक्त त्या राशीत वृश्चिक राशी तर त्याची किती व्याप्ती आहे हे दिलं आहे. म्हणजे आपण विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा ही तिन्ही नक्षत्र आज संपूर्णतः बघितली. आज आपण
16 नंबरचं विशाखा, 17 नंबरचं अनुराधा आणि 18 नंबरचं ज्येष्ठा, या तिन्ही नक्षत्रांची बऱ्यापैकी माहिती अभ्यासली. तर मला वाटतं आजचा हा भाग आपण इथेच संपवूयात आणि आपण पुढच्या भागात लवकरात लवकर भेटूया. नमस्कार.